चक्र होऊन गेल्या मजा घेता नाही आली पण पूर्ण नाही ना टाइम होऊन गेला ना टाइम झाला ना नमस्कार मंडळी आज आम्ही जातोय डी-मार्टला म्हणजे ठरवलंय आता वाजले 8:45 आणि सगळं आवरून वगैरे झालेलं आहे आणि आमच्या आईची खूप इच्छा होती कधीपासून डी-मार्टला जायची मम्मी तर आता आम्ही डी-मार्टला जातोय तयारी तर केली बघू आता पोहोचतो की नाही कारण की झोप खूप लागते थकल्यामुळे भेटू आपण नसतात पुढे बघतो ताई पुढे चाललोय आता आपण जुडिओ बंद होऊन जाता 9 वाजेला एकदम थकलेलं आम्ही झोप लागते पापड वगैरे करून इतकं थकलोय पण निघालोय आमच्याबरोबर आहे आमचा पिवड्या गाडी निघाली पण गाडी रस्त्यातच थांबली गाडी तिकडे थांबून गेली ते मागे दिसलं तर झोप लागते पण असं आहे की आमच्या भाऊचं म्हणणं होतं की थोडं फ्रेश होऊन जाणार तर या तुम्ही बाहेर त्यामुळे आम्ही चाललोय तर फ्रेश होऊन जाऊ म्हणून आम्ही निघालोय खरं तर आज त्याच्यामुळे माहिती नाही डी-मार्टला जाऊ की नाही आम्ही करत काहीतरी खायचं खाऊन घेऊन फिरून येऊ मंदिर वगैरे कुठेतरी फिरून येऊ बसा 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 लवकर फायनली आम्ही पोहोचलोय का रे पियुष हो पोचलो मम्मीचं खूप दिवसापासून तर स्वप्न होतं डी-मार्टला येण्याचं आणि आम्हाला वाटलं की गर्दी नसेल आज ऑलरेडी 9 वाजले म्हणून गर्दी तर बघा तुम्ही आली एकदाची हा डी-मार्टला हा काम आहे काय आणि पण येत असेल का कसं वाटतंय इतक्या दिवसाचं स्वप्न पूर्ण झालं काय खरेदी करायची घेऊन घ्या आणि पैसे बी देऊन द्या घुसलं लॉक करायला लागते ती पॅक करायला लागेल तुला म्हणून ते वाजलं म्हणून आलो आपण राहू दे ना बॉटलवरती डी-मार्टमध्ये जाताना कधी आपल्याकडे अशी बॅग वगैरे असेल किंवा साईड पर्स असेल तर ते लॉक करायला लागतं ग्रीन बॅगमध्ये तर आम्ही ते गायमध्ये विसरून गेलो तर चालल्या गेलो होतो त्यामुळे सायरन वाजलं तर आता आम्ही चाललो होतो खरेदीसाठी बस आलं नाही सामान घ्यायला ट्रॉली ते बस आहे नाही सामान घेतला आम्ही गुड डे आवडता पुन्हा आहे पूर्ण सेटअप करायचं 60 रुपये घेतला होता तुला काय घ्यायचं का हा काहीच नाही चलो बिस्किट पुढे झाले आमचे चलो घे ना नाही रे काय पण काय घेऊ राहिला जे चांगलं आहे ते घे हा रिअल वाला डाळिंब घ्यायचं नाही काय घेऊ राहिला आमचं चालू होतं काय घ्यायचं काय नाही तो पण तर बिचारा पिवड्या त्याचे केस सेट करता आणि छान चिवटी बघा आहे ना आम्ही येऊन तर गेलेलो आहे पण आमच्या भाऊला अर्जन्सी आले त्याच्यामुळे आता अर्ध सामान सोडून पळावं लागतं की काय हा इथे 4 व्हीलर में जाएंगे 2 व्हीलर में लस्सी प्यायला रे लस्सी ना बरोबर आहे वया मानुसार घेते गोष्ट घेतो ये मला श्रीखंड खायला घे ना सामान घ्यायचं बाकी आणि अनाउन्समेंट होऊन गेलेले की स्टोर बंद होणार आहे
काय करायचं मम्मी आता? चलायचं घरी. सामान सोडून. हे घेवड्याचं. हा आमच्या मम्मीचा आवडता सेक्शन. घरी इतके प्लास्टिकचे डबे पडले ना तरी आमची मम्मीची हाऊस काय संपत नाही की घ्यायचे. पण एक फायदा असा होता ना की टाईम होऊन गेला तर स्टोअर बंद होणार होता. त्यामुळे मस्त की बाहेर निघालो. आणि हा जो आहे ना हा चिरंतन हा माझ्या मामांचा मुलगा आहे. आणि तिथे झालं असं ना की शूटिंग करणं अलाउड नव्हतं तरी आम्ही करत होतो व्हिडिओ. पण नंतर बंद केला. म्हटलं जाऊ दे. चक्र होऊन गेल्या माझी मजा घेत आणि आली पण पूर्ण नाही ना टाईम होऊन गेला ना. टाइम झाला ना. फिरो मग. ट्रॉलीने बसणार का गाडी? पापडच्या तिथं वाहतूक नाही. करायचा का कांड. तर आम्ही डीमार्टला आलो. बरंचसं शूट घेतलंय पण ते म्हणत होते घेऊ नका. कसं वाटलं मम्मी? मन सोक्त तरी पण मन सोक्त खरेदी करतात. उचल तिकड वरच्या फ्लोअरला तर मम्मीला घेऊनच गेलो नाही आम्ही आज. उचल तिकड उचल. तुमची हालत अशी ना की आम्ही एवढं सामान घेतलं आणि गोणी वगैरे काही नाही तर सामान बघ कसं ठेवणं चालू आहे आता. कोपऱ्यात ठेवून आम्ही बघू सुद्धा दोघी मायले की बिचारा आपण एवढं सगळं करतोय. तर ऑलरेडी आम्ही घरून उशिरा निघालो होतो आणि आम्हाला थोडाच वेळ भेटला होता तरी आम्ही पूर्ण खरेदी केली. आणि त्यानंतर लागली ती आम्हाला भूक. तर समोरच ना मस्त चाट वगैरे सेंटर होतं तर आम्ही पाणीपुरी आणि भेळ खाल्ली. तर म्हणजे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असं छान छान व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.